नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यशस्वी अकॅडमीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण बघू शकता काल 4 जानेवारी काल कंबाईन ग्रुप बीचा एक्झाम झालेली आहे आणि विद्यार्थ्यांचा आपण रिव्ह्यू बघितलो. विद्यार्थी म्हणतात, "सर पेपर खूपच मॉडरेट आणि हार्ड होता सर" म्हणतात. बघा आपण बघू शकता आपण जिओग्राफीचे वगैरे प्रश्न थोडे मॉडरेट आलेले आहेत. पेपर हातातच आहे माझ्या सेट एचा. इतिहासाचे थोडे 1-2-3 प्रश्न हार्ड होते, बाकी सर्व होते. बरेच काही प्रश्न असेच होते. मॅथचे काही प्रश्न असे होते की एक 7-8 प्रश्न सोपे दिले आणि बाकीचे जे 7-8 प्रश्न होते ते खूपच लेंदी क्वेश्चन होते. म्हणजे आयोगाच्या आताच पॅटर्न बघितलं तर म्हणजे थोडाफार मागचे क्वेश्चन पेपर आणि आताचे प्रश्नामध्ये थोडाफार डिफरन्स दिसतोय. म्हणजे जे रेग्युलर विद्यार्थी जे अभ्यास करणारे होते त्यांनी पण खूप कमी अटेम्प्ट केले. कारण त्यांनी पण सांगतात की सर पेपर खूपच मॉडरेट होता आणि थोडा लेंदी होता. आणि आमचे काही नांदेडवरून जे स्पर्धा परीक्षेची कालची तयारी करणारे विद्यार्थी काल कंबाईन ग्रुप बीचा जे पेपर दिले त्यांचं पण आम्ही काही रिव्ह्यू जाणून घेतलो. ऑनलाईन मधले काही विद्यार्थी त्यांचा रिव्ह्यू जाणून घेतलो आणि जे ऑफलाईन मध्ये काही पण विद्यार्थी आहेत त्यांचा पण रिव्ह्यू घेतला आपण. तर ते सर्व सांगतात की सर माझी खूपच कमी अटेम्प्ट झाले. 70 ते 80 दरम्यान खूप विद्यार्थी आहेत आणि जे खरंच स्पर्धा म्हणजे बरेच 2-3 वर्षापासून जे एक्झाम तयारी करतात, जे काल एक्झाम दिलीत, त्यांचं पण अटेम्प्ट तेवढे काय 80 ते 85च्या दरम्यानच आहेत. म्हणजे याच्याहून आपण एक असं अर्थ काढू शकता की खरंच पेपर मॉडरेट होता. म्हणजे इझी पण नव्हता आणि जास्त हार्ड पण नव्हता, पण मॉडरेट हार्ड होता. म्हणजे लेंदी एकदम त्यांची आताच्या क्वेश्चनची लेंथ बघलं तर खूप डीप होती. म्हणजे जसा राज्यसेवेचा पेपर असतो ना तसं कंबाईन बीचा आला पेपर. थोडा आपण अनालिसिस करूया. तर पेपर कसा होता? तर पेपर कसा होता तर इझी, मॉडरेट. म्हणजे मॉडरेट पेपर कसा होता? मॉडरेट हार्ड होता. म्हणजे पेपर इझी नव्हता, तेवढा इझी पण नव्हता आणि हार्ड पण नव्हता, पण मॉडरेट हार्ड होता. म्हणजे आताच्या क्वेश्चनची कशी लेंथ काय होते, थोडी डीप लेंथ आहे आताच्या क्वेश्चनची. म्हणजे जसा राज्यसेवेचा पेपर येतो तसा बीचा पेपर टाकलेला आहे. म्हणजे याचा अटेम्प्ट विद्यार्थीचा म्हणजे रेग्युलर अभ्यास करणारे विद्यार्थी पण याचा अटेम्प्ट 70 ते 80 दरम्यानच केलेले आहेत. आणि जे नवीन जे विद्यार्थी आहेत, नवीन आता म्हणजे जस्ट यावर्षी एक्झाम दिलेली आहे, त्यांचे पण अटेम्प्ट 60 ते 70च्या दरम्यानच आहेत. म्हणजे पहिले 20 मिनिटात तर विद्यार्थी असं सांगत होते की रिव्ह्यू बघितलं मी काही नांदेडमधून एक्झाम देणारे विद्यार्थ्यांचा काही रिव्ह्यू घेतलो. ते तर विद्यार्थी म्हणते सर म्हणते पहिल्या 20 मिनिटात 30 पण नाही पहिल्या अर्ध्या तासामध्ये 30 ते 35च अटेम्प्ट झाली सर असं सांगत होते. म्हणजे कुठेतरी हे पेपर थोडाफार मॉडरेट आणि हार्ड लेवलचाच होता पेपर. मग पेपर कसा होता? मॉडरेट टू हार्ड. बघू शकताय महाराष्ट्र लोकसेवा आयोग, महाराष्ट्र गट ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024. तर 24 मध्ये 24 ची एक्झाम कधी झाली? 5 जानेवारी 2025 ला झाली. 24 37 जिल्हा केंद्रावर घेण्यात आली. त्याच्यात व्हॅकन्सी किती होते? एकूण व्हॅकन्सी त्याच्यामध्ये 1 मिनिट. अनुसूचित जातीला सर्वसाधारण 3 होते आणि ओपनला किती होते? 14. आणि त्यामध्ये किती मंत्रालय प्रशासकीय विभागामध्ये किती होते? 54 पदे होते. आणि नेक्स्ट बघूया. तर मागच्या वर्षीचा कट ऑफ किती आला? 24चा. ओपनचा कट ऑफ किती आला? 62.50. आणि फिमेल किती आला? 59.25. आणि जनरल कॅटेगरीचा किती आला कट ऑफ मागच्या वर्षीचा 2024चा? 35. ओपन जनरलचा किती आला? 61.50. एससी जनरल. आणि एससी फिमेल जनरलचा किती आला? 58.
25. आणि एसटीचा किती आला? 56.50. ही 62.50 आणि NTV 61.75. तर महाराष्ट्र गट ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 ही 9 नोव्हेंबरला जी एक्झाम झाली त्यांचे वॅकन्सीज किती होते? नेक्स्ट बघूया. तर आताच्या पेपरचे जर अनालिसिस केलं आपण, म्हणजे पेपरची लेवल बघून, म्हणजे हार्ड, मॉडरेट आणि हार्डची लेवल बघून आणि सर्व विद्यार्थ्यांचे अटेम्प्ट जर अनालिसिस करून जर आपल्याला एक्सपेक्टेड जर कट ऑफ बघितलं तर मला वाटते 53 ते 58च्या दरम्यान येईल. ओपन जनरल आणि महिलाचा जो कट ऑफ आहे 52 ते 54च्या दरम्यान येईल. महिला, फिमेल एक्सपेक्टेड कट ऑफ. आणि कॅटेगरीमध्ये जे आहेत एसीचा कट ऑफ किती येईल? 52 ते 58च्या दरम्यान येईल. आणि फिमेल, एसी फिमेल महिलाचा जो आहे 51 ते 56च्या दरम्यान येईल. म्हणजे असाच कट ऑफ असण्याची शक्यता जास्त आहे. कारण यावर्षी जागे किती आहेत? 700 जागे आहेत यावर्षी. म्हणजे पर जागेला 15 म्हटलं तर 12,000च्या जवळपास विद्यार्थी घेणार आहेत. म्हणजे 10,500, म्हणजे जागा जर अजून वाढले तर अजून जर वॅकन्सी जर वाढली तर जवळपास 12,000 विद्यार्थी पात्र होण्याची शक्यता आहे. म्हणजे ज्यांचा, असं सांगण्याचं एकच तात्पर्य आहे की ज्यांचा स्कोर मला वाटते 55+ किंवा 56-58च्या दरम्यान जे असतील ते डोळे झाकून आजपासूनच मेन्सची तयारी केली तरी चालते. म्हणजे आता लगेच 11 जानेवारीला पण एक्झाम होणार आहे ग्रुप सी ची. म्हणजे त्या आताच कट ऑफच्या वगैरे याच्या म्हणजे मागे न लागता शांतपणाने, शांत डोकं ठेवून आता येणाऱ्या एक्झामवर जास्त टार्गेट करा. म्हणजे 11 तारखेच्या जेवढं होईल तेवढं जास्त फोकस करण्याची तयारी करा. म्हणजे आता ह्या कट ऑफ आणि हे पेपर आता सध्या झाकूनच ठेवा. म्हणजे येणाऱ्या 11 तारखेच्या एक्झामवर कुठलाही परिणाम होणार नाही. आणि ज्यांना 58 ते 55 ते 58च्या दरम्यान ज्याचा स्कोर आला, आता ज्यांना वाटते 55 ते 58च्या दरम्यान जे आले ते आता डोळे झाकून मेनची तयारी करू शकतात. कारण ह्याच्या वर जाणार नाही कट ऑफ. येस, थँक्यू. असंच आणि तुम्हाला एक सांगायचं आहे मित्रांनो, आपण यशस्वी अकॅडमीमध्ये जे काही PYQ सुरू चाललेलं होतं, जे आपले जे व्हिडिओ आहेत ते PYQ सिरीजचे, त्या व्हिडिओ मधले सायन्सचे, जिओग्राफी, पॉलिटिक्स जशाच तसं क्वेश्चन आले आहेत. त्यामुळे असं मागचे व्हिडिओ वगैरे बघा. आणि 11 जानेवारी ज्यांची एक्झाम आहे त्यांना यशस्वी अकॅडमी तर्फे सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा.